श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजच्या या नवीन स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ फक्त ऐकण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे. तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नसेल तर आजचा हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच ऐका. तुमच्या विचारांमध्ये बदल होईल आणि तुमच्या मनामध्ये अदृश्य अशी स्वामींची शक्तीसुद्धा निर्माण होईल. म्हणून आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, कधीकधी आयुष्य इतकं शांतपणे आपल्याला तोडत असतं की बाहेरून सगळं व्यवस्थित दिसतं, पण आतून आपण थकलेलो असतो. आपल्या जीवनामध्ये आपण गोंधळलेलो असतो आणि कोणालाही न सांगता एकट्याने सगळं सांभाळत असतो. आणि अशा वेळी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, तुमचे प्रयत्न वाया जात नाहीत. तुमची झुंज निरर्थक नाही आणि तुम्ही ज्या वेदना सहन करत आहात त्यातूनच तुमची ताकद घडत आहे. तुम्ही रोज उठता, कदाचित मनात भीती घेऊन, कदाचित आत्मविश्वास कमी झालेला असतो, कदाचित काल अपयश आलेलं असतं, पण तरीही तुम्ही पुन्हा प्रयत्न करत असता. आणि ही गोष्ट छोटी नाही, कारण हार मानणं सोपं असतं, पण पुन्हा उभं राहणं हेच खरं धैर्य असतं. आणि हेच तुम्हाला स्वामींची शक्ती देणार आहे. तुम्ही कधी हरणार नाही. तुमचा आत्मविश्वास हा वाढतच जाईल आणि स्वामी तुम्हाला नक्कीच यशाच्या नवीन शिखरावर नेतील. म्हणून स्वामी भक्तांनो, हार न मानता रोज प्रयत्न करा. तुमच्या प्रयत्नांना स्वामी महाराज यश नक्की देतील. आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच टाईप करा. लोकांना फक्त तुमचं यश दिसेल, पण तुम्हाला माहिती आहे ते यशामागे किती कष्ट आहेत. किती वेळा स्वतःवर शंका घेतली होती, किती वेळा मी करू शकतो का हा प्रश्न मनात आला होता, आणि तरीही तुम्ही थांबला नाहीत. हाच तुमचा खरा विजय आहे. तुमच्यावर अन्याय झाला असेल, तुमचं मन कुणीतरी दुखावलं असेल, तुमचं चांगुलपण कुणीतरी कमजोरी समजलं असेल, पण तरीही जर तुम्ही चांगुलपण सोडलं नाही तर विश्वास ठेवा, आयुष्य अशा लोकांना शेवटी खाली पडू देत नाही. यश म्हणजे फक्त मोठं पद, जास्त पैसा, मोठं नाव हे सर्व नाही, तर यश म्हणजे जेव्हा सगळं विरोधात असतानाही तुम्ही तुमचं प्रामाणिकपण टिकवता, जेव्हा राग येऊनही तुम्ही शब्द जपता, जेव्हा थकवा येऊनही तुम्ही प्रयत्न सोडत नाही, तेच खरं यश आहे. कधी वाटेल की सगळे पुढे निघून गेले आणि आपण मागे राहिलो, पण प्रत्येकाची वेळ वेगळी असते आणि ज्यांनी संघर्ष जास्त केला आहे त्यांची पायाभरणी जास्त मजबूत असते. त्यामुळे प्रवास उशिरा सुरू झाला तरी तो जास्त स्थिर असतो. तुम्ही ज्या सध्या अडचणीतून जाता ती कायमची नाही, ही वेळसुद्धा निघून जाईल. पण या काळात तुम्ही कसे वागता, कसे उभे राहिला, किती वेळा पडून पुन्हा उभं राहिलात, हे तुमच्या आयुष्याचा पाया बनणार आहे. स्वतःवर विश्वास ठेवणं कधीकधी कठीण जातं, विशेषतः जेव्हा आसपासचं वातावरण नकारात्मक असतं. पण लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य तुमच्या सातत्यावर उभं आहे, इतरांच्या मतांवर नाही. ज्या दिवशी तुम्ही ठरवाल की परिस्थिती कशीही असो, पण मी माझे प्रयत्न थांबवणार नाही, मी माझं चांगुलपण सोडणार नाही, मी माझे विचार स्वच्छ ठेवणार, त्या दिवशी तुम्ही जिंकायला सुरुवात करता. आणि एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल आणि स्वतःलाच सांगाल की त्या कठीण काळात जर मी हार मानली असती तर मी आज इथे उभा राहिलो नसतो. म्हणून जर आज तुम्ही संघर्ष करत असाल, जर तुम्हाला वाटत असेल की प्रयत्न असूनही काही घडत नाही, तर अजून थोडा वेळ द्या, अजून थोडं धैर्य ठेवा, अजून थोडा विश्वास ठेवा, कारण तुमची कहाणी अजून पूर्ण झालेली नाही. तुमच्या जीवनामध्ये लवकरच स्वामी महाराजांच्या कृपेने मोठा चमत्कार घडणार आहे आणि तो चमत्कार तुमच्या जीवनामध्ये मोठं यश घेऊन येणार आहे. स्वामी भक्तांनो, कधी लक्ष दिलं आहे का की जेव्हा सगळं मनासारखं चालू असतं तेव्हा आपण स्वतःला फारसं ओळखत नाही, पण जेव्हा परिस्थिती उलटी होते, जेव्हा विश्वास तुटतो, जेव्हा आपल्याच लोकांकडून अपेक्षा पूर्ण होत नाही, तेव्हा आपल्या आतली खरी ताकद जागी होते आणि त्या वेदनेतूनच आपण मजबूत होतो. तुमच्या आयुष्यात जे लोक आज नाहीत, ज्यांनी सोडलं, ज्यांनी साथ दिली नाही, ते कदाचित तुमच्यासाठी धडा होते, शिक्षण होते. कारण प्रत्येक जखम तुम्हाला एक गोष्ट शिकवते, कोणावर किती विश्वास ठेवायचा, स्वतःला किती जपायचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची किंमत ओळखायची.
तुम्ही किती वेळा स्वतःसाठी शांतपणे रडलात, कुणालाही न दाखवता, कारण तुम्हाला मजबूत दिसायचं होतं. पण लक्षात ठेवा, रडणं कमजोरी नाही, ते मन मोकळं करण्याचा मार्ग आहे. कमजोरी म्हणजे प्रयत्न थांबवणं, आणि तुम्ही अजूनही प्रयत्न करत आहात म्हणजे तुम्ही कमजोर नाही. जगात 2 प्रकारचे लोक असतात. एक, ते जे परिस्थितीला दोष देतात, आणि दुसरे जे परिस्थिती कशी असली तरी स्वतःचा मार्ग शोधतात. कदाचित तुम्ही अजून त्या मार्गाच्या शोधत आहात, पण शोधणं थांबवलं नाहीत. हीच तुमची जिद्द आहे. तुमचं चांगुलपण कधी कधी लोक वापरतील. तुमच्या शांत स्वभावाचा गैरफायदा घेतला जाईल. तुमच्या प्रामाणिकपणावर प्रश्न उपस्थित केले जातील. पण तरीही जर तुम्ही तुमचा स्वभाव बदलला नाही तर विश्वास ठेवा, तुमचं आयुष्य वेगळ्या पातळीवर जाणार आहे. कारण दीर्घकाळ टिकणारं यश नेहमी चारित्र्यावर उभं असतं, दिखाव्यावर नाही. तुम्ही सध्या जे करत आहात, लहान पावलं, रोजचा छोटासा प्रयत्न, स्वतःला सुधारण्याचा छोटासा निर्णय, हे सगळं मिळून एक मोठा बदल घडवत असतं. बदल अचानक होत नाही, तो शांतपणे तयार होत असतो. जसं बी पेरल्यावर लगेच झाड दिसत नाही, पण मातीखाली त्याची वाढ सुरूच असते. कदाचित तुमचंही बीज अजून मातीखाली आहे, कदाचित वरून काही दिसत नाही, पण याचा अर्थ असं नाही की वाढ होत नाही. एक दिवस असा येईल जेव्हा लोक म्हणतील तू खूप बदललास, आणि तेव्हा तुम्हाला माहीत असेल की हा बदल एका दिवसात झाला नाही, तो त्या असंख्य दिवसांचा परिणाम आहे जेव्हा तुम्ही हार मानू शकला असता पण मानली नाही. म्हणून आज स्वतःला एक वचन द्या, परिस्थिती कशीही असो, लोक काहीही बोलो, परिणाम उशिरा मिळो, मी माझा प्रयत्न थांबवणार नाही, मी माझं चांगुलपण सोडणार नाही, मी माझ्या स्वप्नांवर विश्वास ठेवणं थांबवणार नाही. कारण शेवटी आयुष्य त्यांचंच असतं जे शेवटपर्यंत टिकून असतात. म्हणून स्वामी भक्तांना आयुष्यात हार मानायची नाही, कारण स्वामी कधीच भक्ताला हार मानूच देत नाही. स्वामी नेहमी भक्ताला पुढे जायला सांगत असतात, कारण जीवनामध्ये नेहमी काही ना काही चांगलं घडत असतं. फक्त आपण आपला पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. आपल्या जीवनामध्ये जेव्हा प्रॉब्लेम चालू असतात तेव्हा आपल्याला कधीच चांगल्या गोष्टी दिसत नाही, आपल्याला फक्त जीवनातल्या वाईटच गोष्टी दिसत असतात, कारण तो आपल्या पाहण्याचा दृष्टिकोनच बदललेला असतो. जेव्हा माणूस दुःखात असतो तेव्हा त्याला फक्त सगळीकडे दुःखच जाणवतं, त्याला चांगुलपण जाणवत नाही, चांगलं काही दिसत नाही. अशाच प्रकारे आपल्या मनात जर नकारात्मक विचार असतील तर आपल्याला असं वाटतं की आपल्या जीवनामध्ये सर्व काही वाईटच चालू आहे, चांगलं काही होतच नाही. परंतु जेव्हा नकारात्मक विचार हे सकारात्मक विचारांमध्ये बदलतात तेव्हा हळूहळू जाणवतं की आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडत आहेत. म्हणून स्वामी भक्तांनो, ज्या काही नकारात्मक शक्तीने तुम्हाला वेढलेलं आहे त्या शक्तीपासून तुम्हाला अगोदर दूर जायचं आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त चांगल्या मार्गाने चालायचं आहे, चांगले विचार मनामध्ये ठेवायचे आहे. कधीही तुम्हाला वाईट विचार मनामध्ये आणायचे नाही. स्वामींना सांगायचं की हे स्वामी राया, माझं संरक्षण तुम्ही करा, माझ्या मनात चांगले विचार पेरा, माझ्या हातून चांगलं कार्य घडू द्या, मी जे काही करतो आहे त्यामध्ये मला यश द्या. नक्की स्वामी महाराज तुमचं चांगलं करतील. तुमच्या जीवनामध्ये नक्की स्वामी महाराजांच्या कृपेने सर्व काही चांगलं होणार आहे. फक्त भक्तांना विश्वास सोडायचा नाही. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणं म्हणजे परिस्थिती बदलण्याची वाट पाहणं नाही, तर परिस्थिती बदलली नाही तरी स्वतःची उभी राहण्याची ताकद वाढवणं आहे. ज्यांना स्वतःवर शंका घ्यायची सवय लागलेली असते त्यांचं आयुष्य हे नेहमी इतरांच्या मतांनी चालतं, पण स्वामींचं स्मरण मनाला शिकवतं की स्वतःची किंमत स्वतः ठरवायची असते. तुम्ही किती वेळा पडलात यापेक्षा पडल्यावर स्वतःला किती लवकर सावरता येतं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि ही मानसिक शक्ती तुम्हाला रोज मिळवायची आहे, ती म्हणजे स्वामींच्या भक्तीने. भीती ही वास्तवापेक्षा कल्पनेत मोठी असते, आणि स्वामींचं नाव मनात ठेवलं की आपण कल्पना ही अजिबातही नकारात्मक करत नाही, आणि आपण कल्पनेपेक्षा कृतीला जास्त महत्त्व द्यायला लागतो. लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील की नाही हे तुमच्या हातात नसतं, पण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार की नाही हे पूर्णपणे तुमच्या नियंत्रणात असतं. स्वामी समर्थांचं स्मरण तुम्हाला इतरांपेक्षा वर नेण्यासाठी नाही, तर स्वतःच्या कालच्या रूपापेक्षा मजबूत बनवण्यासाठी असतं. अपयश हे व्यक्तिमत्वावर शिक्का नसतो, तो फक्त पद्धतीत बदल करायचा दिलेला संकेत असतो. आणि मजबूत मन संकेत समजतं, हार मानत नाही.
जो माणूस स्वतःशी प्रामाणिक असतो त्याला बाहेरच्या टाळ्यांची कौतुकाची गरज नाही, कारण त्याचा आत्मविश्वास कुठल्याही आवाजावर नाही तर त्याच्या मूल्यांवर उभा असतो. स्वामींवर श्रद्धा ठेवणं म्हणजे फक्त चमत्काराची अपेक्षा नाही, तर मनाला इतकं स्थिर करणं की घाईत घेतलेले निर्णय थांबतील आणि प्रत्येक निर्णय योग्य आणि शांततेने घेतला जाईल. जेव्हा मन म्हणतं हे माझ्याकडून होणार नाही, तेव्हा त्याच क्षणी स्वतःला प्रश्न विचारा, खरंच नाही की फक्त भीती आहे? आणि हीच विचारशक्ती आत्मविश्वास घडवते. तुमची किंमत इतरांच्या सोयीवर ठरत नाही, ती तुमच्या निर्णय क्षमतेवर आणि सातत्यावर ठरते. स्वामी समर्थांची आठवण ही पळ काढण्यासाठी नसते, ती जबाबदारी स्वीकारताना पाठीशी उभं राहणारी मानसिक ताकद असते. ज्यांना स्वतःला सिद्ध करायची गरज सतत वाटते ते अजून स्वतःला ओळखत नाहीत, आणि ज्यांना स्वतःची ओळख आहे त्यांचा आत्मविश्वास शांत पण अढळ असतो. म्हणून आत्मविश्वास म्हणजे गर्व नाही, आवाज नाही, दिखावा नाही, तर आत्मविश्वास म्हणजे शांतपणे घेतलेला कठीण निर्णय आणि त्याची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी आहे. अपमान माणसाला तोडत नाही, तर अपमान माणसाला आरसा दाखवतो. ज्या दिवशी कोणी तुम्हाला कमी लेखेल त्या दिवशी 2 पर्याय होते. एक म्हणजे स्वतःवर शंका घ्यायची आणि दुसरा म्हणजे शांतपणे स्वतःला घडवायला सुरुवात करायची. म्हणून आपण नेहमी दुसरा पर्याय निवडायचा, शांतपणे स्वतःला घडवायचं. खरा बदल फक्त कौतुकांनी किंवा टाळ्यांनी होत नाही, तर खरा बदल अपमानाच्या जखमेवरून उभं राहताना होतो. जेव्हा लोक हसले तेव्हा त्यांनी तुमचं भविष्य पाहिलं नव्हतं, त्यांनी फक्त त्या क्षणातील तुमची अवस्था पाहिली होती. पण तुमचं भविष्य त्या एका क्षणावर थांबत नाही. अपमान ही भावनिक वेदना आहे, पण जर तुम्ही त्याला इंधन बनवलं तर अपमान तुमच्या प्रगतीचा वेग वाढवतो. जो अपमान विसरतो तो पुन्हा त्याच चुका करतो. जो अपमान लक्षात ठेवतो पण रागात जगत नाही, तो स्वतःला सुधारतो. खरा बदला म्हणजे कोणाला हरवणं नाही, तर त्यांना तुमच्याकडे दुर्लक्ष करणं, अशक्य करून दाखवणं. जेव्हा तुम्हाला कमी लेखलं जातं तेव्हा ओरडू नका, सातत्य ठेवा, काम करा, शांत राहा आणि हृदय प्रामाणिक ठेवा. नक्की तुम्ही काहीतरी मोठं करून दाखवणार आहात. खरी ताकद ही फक्त मोठ्या आवाजात नसते, ती स्थिर नजरेत आणि स्पष्ट निर्णयात असते. म्हणून शांत राहून प्रत्येक गोष्टीचं उत्तर नक्की द्या. ज्यांच्यातून आत्मविश्वास आपल्याला मिळतो त्या गोष्टींना जीवनामधून कधीही दूर करू नका. स्वामी भक्तांनो, स्वामींची शक्ती आपल्या पाठीशी सदैव असते. आपण फक्त स्वामींची सेवा करत राहायचा. जे काही मिळवायचं आहे ते मिळवण्यासाठी फक्त आणि फक्त प्रामाणिक प्रयत्न करायचे आहे. कारण प्रामाणिक प्रयत्न कधीही भक्ताला दूर लोटत नाहीत, ते भक्ताला जवळ करतात आणि भक्ताला हवं ते सर्व काही देत असतात. स्वामींची कृपा ही तुमच्या जीवनामध्ये लवकरच होईल. तुमचं आयुष्य नक्कीच सोन्यासारखं बनेल आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात हवं ते सर्व काही मिळवू शकता. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांनी तुम्हाला प्रत्येक वेळी योग्य ते मार्गदर्शन केलं आहे. तुम्हाला जे हवं आहे ते सर्व काही स्वामी तुम्हाला देणार आहेत. तुम्ही फक्त स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून सतत स्वामींची सेवा करत राहा. कारण स्वामींची सेवा आणि स्वामींची भक्ती ही आयुष्यामध्ये कधी वाया जात नाही. त्याचं फळ योग्य वेळी योग्य दिशेने तुम्हाला मिळतं. स्वामी भक्तांनो, फक्त काहीतरी मिळवण्यासाठी स्वामींची सेवा करू नका, तर मनापासून स्वामींची सेवा नक्की करा. स्वामींची सेवा तुम्हाला नक्कीच असं मोठं बनवेल की तुम्ही थक्क व्हाल ते बघून. स्वामी भक्तांनो, आयुष्य खूप सुंदर आहे, त्याला असंच सुंदरपणे जगण्यासाठी तुम्हाला स्वामींची नित्य सेवा करावी लागेल. आणि ही नित्य सेवा जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्ही जीवनामध्ये नक्कीच आनंदी व्हाल. स्वामी भक्तांनो, आयुष्य खूप सुंदर आहे, त्याला असंच सुंदरपणे जगा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती प्रयत्न करत राहा, थांबू नका. कारण जो थांबतो त्याची दिशा बदलते आणि जो सतत प्रयत्न करत राहतो तो योग्य दिशेने काही ना काही मिळवतच राहतो. स्वामी भक्तांनो, आयुष्यामध्ये अनेकदा आपल्याला अशी लोक भेटतील जे आपल्याला नकारात्मकपणे विचार करायला लावतील. मात्र आपण अशा नकारात्मक विचाराच्या लोकांना ओळखून त्यांच्यापासून दूर राहणं केव्हाही चांगलं. स्वामी भक्तांनो, वेळोवेळी तुम्हाला जाणवेल की परमेश्वर आपल्याला नक्कीच काहीतरी
मोठं देणार आहेत आणि ते मोठं मिळवण्यासाठी प्रयत्नही मोठे करावे लागणार आहेत. म्हणून प्रयत्न करताना अजिबातही घाबरू नका. प्रयत्न केले तरच फळ मिळणार आहे हे मनामध्ये असू द्या. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान आणि शांतता घेऊन येईल. हा संदेश ऐकल्यानंतर तुम्हाला जाणवलं असेल की आत्मविश्वास किती महत्त्वाचा आहे, स्वामींची खरी भक्ती करणं किती महत्त्वाचं आहे आणि स्वामी आपल्याला जे देतात त्यासाठी कृतज्ञ राहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून स्वामींकडे फक्त मागू नका, तर स्वामींची भक्ती ही खरी करा. स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये नक्कीच मोठं कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि असेच संदेश रोज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.